विदर्भाच्या हृदयात वसलेले एक छोटेसे पण आत्मिक तेजाने उजळलेले शहर घाटंजी ही ती पवित्र भूमी जिच्या प्रत्येक कणावरा संतांच्या पदस्पर्शाचा आशीर्वाद आहे। येथे आहेत संत श्री मारुती महाराजांचे मंदिर आणि समाधी, जिथे यवतमाळ जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण विदर्भातून भाविक दर्शनासाठी येतात। दरवर्षी नगरपालिकेकडून त्यांच्या नावाने भव्य यात्रा भरवली जाते, ज्यात भक्तिभावाची लाट संपूर्ण शहर व्यापून टाकते। याच भूमीत संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार घडवून लोकांच्या हृदयात स्थान मिळवले। असे सांगितले जाते की त्यांनी मेलेल्या छोट्या जीवांना पुन्हा जीवन दिले। त्यांचे असीम भक्त होते घाटंजीचेच स्वर्गीय गोकुलदासजी पंजाबी, जे आयुष्यभर सेवेकरी म्हणून कार्यरत राहिले। घाटंजी म्हणजे फक्त आध्यात्मिक नव्हे तर चवींचाही संगम। येथील वऱ्हाडी मिसळ, आहाहा, सोबत आलू बोंडा, मुंगवडे, कादा पोहे, सकाळच्या नाश्त्याची खरी शान। आणि हो, शहरातील आतिश मंथनवार यांच्या चहाची चव तर शब्दात सांगता येणार नाही। जुने बस स्टँडवरील त्यांची कॅन्टीन नेहमी चहा प्रेमींनी भरलेली असते। येथील संत गजानन महाराजांचे भव्य मंदिर स्वर्गीय द्वारका शेठ अग्रवाल यांच्या प्रयत्नातून उभे राहिली गेला। आज त्यांचा परिवार भक्तिभावाने सेवा सांभाळतो। अष्टभुजा मंदिर, अंबादेवी मंदिर, साई मंदिर शहरात पाऊल टाकताच आध्यात्मिक वातावरण मना व्यापून टाकते। नगर परिषदेची स्थापना सुद्धा घाटंजीचे सुपुत्र खासदार स्वर्गीय सहदेवराव अर्जुनराव भारती यांच्या खास प्रयत्नातून झाली। ही केवळ एक गोष्ट नव्हे, हा आपल्या शहराचा अभिमान आहे। म्हणूनच मित्रांनो, घाटंजीला नक्की भेट द्या। संतांची समाधी, मंदिरांचे तेज, स्वादिष्ट खाद्यपदार्थ आणि वऱ्हाडी संस्कृतीचा संगम हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी अनुभवायला मिळेल। आणि हो, ही डॉक्युमेंटरी जर तुम्हाला आवडली असेल तर TCN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा। आजसाठी इतकंच। शुभरात्री।